ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की ज्या लोकांना सर्पाने दंश केला होता त्या लोकांना वाचवण्यासाठी मोशेने एक पितळेच्या सापाला उभं केलं आणि त्याच्याकडे ज्यांनी पाहिलं ते लोक बचावले गेले। तर आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त लोकांना तो कोण आहे, तो कोठून आला, त्याचा जीवनाचा अर्थ काय हे सर्व काही समजून सांगत आहे। प्रभू येशू त्या लोकांना सांगत आहे की मी तुम्हाला सोडून जाईन, तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापामध्ये मराल। प्रभू येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही लोक खालचे आहेत, परंतु मी तर वरचा आहे। तुम्ही जगाचे आहात, परंतु मी मात्र जगाचा नाही। आणि त्यामुळे त्या यहुदी लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत होता की प्रभू येशू ह्याचे आई वडील, ह्याचे भाऊ बहीण, त्यांना तर आम्ही ओळखतो, हा नक्की आहे तरी कोण? हा असं कसं म्हणू शकतो की तू आम्हामधला नाही? आणि म्हणून त्यांनी प्रभू येशूला प्रश्न विचारला, मग तुम्ही कोण आहात? आणि येशूने उत्तर दिलं, मी तुम्हाला सांगत आहे की मी तुमचा न्याय करू शकतो, परंतु ज्याने मला पाठवले आहे त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो। आणि प्रभू त्यांना म्हणतो की जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगतो। प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू म्हणजे सत्य आहे। तो सांगतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे आणि मी तुम्हाला विपुलतेने चांगले ते सार्वकालिक जीवन जगण्यासाठी आलेलो आहे। या उपवास काळामध्ये आपला प्रभू येशू कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं आणि कशा प्रकारे आपलं सर्वस्व त्याने आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया।